आता आपण बघणार आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात अर्थात फास्ट न्यूज। वृक्षारोपण जितकं महत्त्वाचं आहे तितकीच त्यांची देखभाल देखील महत्त्वाची असते। त्या अनुषंगाने कोल्हापुरातील वृक्षप्रेमी संस्थेच्या वतीने गेल्या 2 वर्षांपासून टेंबलाईवाडी मैदान, मंदिर परिसर, टेंबलाई विद्या मंदिर आणि रुईकर कॉलनी मैदानात लावलेल्या झाडांची देखभाल केली जाते। झाडांना आळी घालणं, मल्चिंग करणं, पाणी घालणं, काठ्यांचा आधार देणं अशी कामं वृक्षप्रेमी संस्थेकडून करण्यात आली आहेत। त्यामुळे या 4ही ठिकाणची झाडं बहरली आहेत। याबद्दल वृक्षप्रेमी संस्थेच्या कार्यकर्त्यांचं कौतुक होतंय। सांगलीत गावभागामध्ये राहणाऱ्या प्राजक्ता राहुल देसाई यांनी दुपारी 1:30च्या सुमारास उदगाव अंकली पुलावरून कृष्णा नदीच्या पात्रात उडी घेतली। पुलावरून जाणाऱ्या प्रवाशांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली। त्यानंतर सांगली पोलीस आपत्ती व्यवस्थापन पथक आणि वजीर रेस्क्यू फोर्सच्या जवानांकडून नदीपात्रात त्या महिलेची शोध मोहीम सुरू झाली। तर रात्रीपर्यंत प्राजक्ता देसाई यांचा शोध लागला नव्हता। त्यांनी कृष्णा नदीत उडी का मारली याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही। पोलीस त्यांच्या कुटुंबियांकडून माहिती घेत आहेत। शिरोली MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या पथकानं विलासनगरमध्ये राहणाऱ्या 28 वर्षीय विनायक सुकुमार लाड उर्फ कोळी याच्या गँगवर हद्दपारीची कारवाई केली। विनायक लाडसह अनिकेत लाड उर्फ कोळी, श्रीकांत महादेव कोळी, राहुल उर्फ आकाश ईश्वर आयवळे आणि नागावात राहणारा आशिष लक्ष्मण वाडकर या 5 जणांना कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातून 1 वर्षासाठी हद्दपार करण्यात आले। या कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केलं असून गुन्हेगारांना पोलिसांची भीती असावी अशी अपेक्षा व्यक्त केली। शास्त्रीनगर आणि पांजरपोळ परिसरातील व्यापारी, छोटे उद्योजक आणि कारखानदारांना महावितरणकडून स्मार्ट मीटर बसवण्यासाठी जबरदस्ती केली जाते। वास्तविक जुनी मीटर सुस्थितीत आहेत, तरीही स्मार्ट मीटरची महावितरणकडून सक्ती कशासाठी असा सवाल या व्यावसायिकांकडून उपस्थित होतोय। याबाबत आज व्यावसायिकांच्या शिष्टमंडळानं महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिलं। महावितरणकडून सुरू असलेली स्मार्ट मीटरची जबरदस्ती थांबवावी, अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला। यावेळी दिनकर पाटील, उमेश निरंकारी, शामराव वडगे, प्रसाद जाधव, सुनील पाटोळे, विजय तोडकर, रमेश पाटील, रमेश शेट्टी यांच्यासह व्यावसायिक उपस्थित होते। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील हृदयस्पर्श सोशल अँड कल्चरल फाउंडेशनच्या वतीनं बिंदू चौकात अभिनव अभियान राबवण्यात आलं। या अंतर्गत नागरिकांनी हातामध्ये राज्यघटनेची प्रत घेऊन मी कोणत्याही प्रलोभनाला बळी पडणार नाही, मतदानाचा हक्क मी प्रामाणिकपणे बजावणार अशी प्रतिज्ञा आणि शपथ घेतली। संस्थेचे अध्यक्ष पद्माकर कापसे यांनी सर्वांना शपथ दिली, तर पद्मिनी कापसे यांनी या उपक्रमाचा उद्देश विशद केला। बिंदू चौकातील महामानवांच्या पुतळ्यांना साक्षी ठेवून हा उपक्रम राबवण्यात आला। यावेळी अनिता काळे, जयेश ओसवाल, वैशाली कदम, राहुल कांबळे, तुषार भिवटे, अनुप महाजन, नाथाजी मोहिते, राजू मकोटे, वसंत घाटगे यांच्यासह नागरिक उपस्थित होते।